नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं होम अँड नेचर कुकिंगमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे धाब्यावर भेटतो तसा पनीर मसाला. तर मी पनीर मसाला बनवण्यासाठी पावशेर पनीर घेतलं आहे. आता याला आपल्याला हळद आणि मीठ लावून 5-10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तर मी पनीरला लावायला अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता हे आपल्याला पनीरला हळद आणि मीठ आहे ना चोळून घ्यायचं आहे. हे बघा मी हळद मीठ लावून घेतलंय. आता हे आपल्याला 5-10 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत मसाले काढून घ्यायचे. आता मी ग्रेव्हीसाठी ना 5 कांदे घेतले. छोटे साईज आहे म्हणून मग 5 वापरले मी. आणि 2 टमाटे, 1 कांडी लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा. तर आपल्याला कांदे आणि टमाटे किसून घ्यायचे आहे आणि आलं आणि लसूण आहे ना तो खलबत्त्यात ठेचून घ्यायचा आहे. त्याच्या आधी मी पनीर मसाला बनवण्यासाठी पनीर मसाला आणलाय. तो आपल्याला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचा आहे. मी पावशेर पनीर घेतलंय. त्याच्यासाठी मी ना पनीर मसाला आहे ना 50 ग्रॅम घेतलाय. आता आपल्याला हा पाण्यात टाकून भिजत ठेवायचा आहे. कोणी कोणी दूध पण वापरतं, पण मी पाणीच टाकून घेणार आहे, जीवाला आवडत नाही म्हणून. चांगलं एकत्र करून घ्यायचं. मसाला काढून घेतलाय. आता हा पण आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि तोपर्यंत कांदा टमाटे किसून घ्यायचे. मी कांद्यांची साल काढून घेतली आहे. आता किसणीनं किसून घेते. तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये दळून घेतले तरी चालेल. मी कांदा आणि टमाटे किसून घेतले. आता आलं खोबरं ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. आता हे आपल्याला एकदम बारीक ठेचून घ्यायचंय. आलं लसूण पण ठेचून झालंय. आता मी चूल पेटून घेते. मी चूल पेटून घेतली आहे. आता आपल्याला पहिल्यांदा पनीर तळायचंय. मग मी कढईत ठेवून आणि त्याच्यात तेल टाकून देते तापायला. तेल मी थोडं जास्तच वापरणार आहे. त्याच्यातच आपल्याला कांदा मसाला परतून घ्यायचा आहे. तेल आपल्याला कमी जाळावरच तापवायचे. थोडंसंच तापलं का लगेच त्याच्यात पनीर टाकून द्यायचे. असे दोन्ही साईड लाल झालं का लगेच काढून घ्यायचे आपल्याला. मी सगळं पनीर तळून घेतलंय. आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला लालसर परतलाय. आता मी त्याच्यात काही खडे मसाले टाकू राहिले. 1 स्टार फूल घेतलंय, 2-3 तेजपान घेतले, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरे. आता आपल्याला याच्यात किसलेलं टमाटर टाकायचंय. कांदा टमाटर चांगले परतले. आता मी ठेचलेलं आलं लसूण टाकून देते. आता ते पण चांगलं परतून घ्यायचंय. आपलं आलं लसूण पण चांगलं असं परतून घेतलंय मी.
आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, 1 चमचा धनी पावडर. आता हे सगळे एकत्र करून आपल्याला नंतर पनीर मसाला टाकायचा आहे. सगळे मसाले मी एकत्र करून घेतले. आता आपल्याला त्याच्यात पनीर मसाला टाकायचा आहे. परत एकदा आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे आणि 5-10 मिनिटं शिजून द्यायचे. 10-15 मिनिटं मी शिजून घेतलंय मसाला. आता याच्यात आपल्याला पनीर टाकून द्यायचे आणि 5-1 मिनिटं परत शिजून द्यायचे. आता आपल्याला रस्सी पुरतंच मीठ टाकायचे, कारण की आपण पहिलं पण पनीरला मीठ लावलं होतं. अजून मी त्याच्यात आहे ना गावठी तूप वापरणार आहे 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे चिरून. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आता 1-2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे. झाकून काढून घेते. हे बघा आपला पनीर मसाला तयार झाला आहे आणि किती मस्त अशी तरी पण आली. त्याला ग्रेव्ही पण एकदम मस्त घट्ट झाली आहे. हे बघा आपला पनीर मसाला तयार झाला आहे. एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.